अगदी आपण पाहताय सध्या अप्रतिम पाहायला मिळते. आज फायनल डे आहे. बिग लॉट्स एक गटाचे या सामने आहेत. खरं तर एका बाजूला लेटेस्ट धारोल त्या संघाला नक्कीच आपण इथे पुढे वाटचाल दिलेली आहे आणि आता नुकता सामना जिंकला तो खांदा संघाने, म्हणजे सेकंड राऊंडतील ही पहिली मॅच इथे पाहायला मिळते. चला दोन्ही अंपायर्स आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. आज खरं तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण, खरं तर प्रेक्षकांसाठी एक मेजबानी म्हणजे योगेश वाघ सर आणि त्यांचे अगदी मंत्रमुग्ध शब्द नक्कीच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतील. चला लगेच मॅच ऑन करायची आहे. यस, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. धारोळ संघाच्या वतीने आपण पाहतात एका बाजूला कवी शिंदे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनिल शिंदे आहेत. मात्र हे दोन विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत आपल्या संघासाठी धावा जमा करण्यासाठी. पहिल्या सत्रात खरं तर धावा जमा करण्याचं काम, परंतु सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करायचं काम. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ नामांकित आहेत. दोन्ही संघाने सध्या तरी प्रत्येक वर्ष आपल्या नावाचा अधिराज्य गाजवलाय. चला मॅच ऑन. दोन्ही संघाला पुन्हा एकदा शुभेच्छा. P1 चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज विजय बॉलिंग ट्रॅक वरती. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर पासून दूर चेंडू इथे पाहायला मिळाला आहे. अगदी स्ट्राईक वरती कवी शिंदे होते. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळते. बॅकफुट वरती आले, त्यानंतर पंच करण्याचा प्रयत्न, इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न इथं जरूर झालाय, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर अगदी स्विंग होणारा चेंडू. इथे फुलर लेंथ गॅप मध्ये फटका, अप्रतिम बॉल आणि अगदी बॉल मात्र जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धावांची सुरुवात कवीच्या बॅट मधून चौकार. पहिला बॉल जरीर गोलंदाज विजयचा होता, परंतु सेकंड बॉल फुल टॉस, त्यावरती आपण पाहता गॅप शॉट सिलेक्शन आणि 4 धावा. इथे रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु आता गल्लीमध्ये शतरक्षक आहेत तिथे रामदादा नाईक यांना पण पाहता. नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडूवरती नजर होती, चेंडूवरती फोकस आणि त्यानंतर अगदी एका टप्प्यावरती बॉल गॅदर करण्यात आला. डॉट बॉल कमबॅक करत असताना गोलंदाज विजय. 3 षटकांचा सामना आहे. समोरच्या टीमला कमीत कमी धावा संख्यावरती रोखण्याचं काम सध्या गोलंदाज करत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल इथे थांबणार नाहीये. आधी लॉंग लेग, परंतु आता फाईन लेग. बॉल जाईल पुन्हा एकदा सीमरच्या बाहेर, जमिनीला दन 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 करत सीमरच्या बाहेर. अजून एक चौकार. अगदी 1 तेरी तो 1 मेरी असं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला बॉल विजय, परंतु त्यानंतर पुन्हा कवी. सेकंड अगदी थर्ड बॉल वरती डॉट, परंतु चौथ्या बॉल वरती पुन्हा चौकार. धावांची सुरुवात इथे पाहायला मिळते, धावांचे इन्व्हेस्टमेंट इथे पाहायला मिळते. सध्या तरी लिटिल स्टार क्रिकेट संघ धारूर संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंच दर्शवतात. यस पंच वाईट साठी रिव्ह्यू आहे का? यस चेक केलं जाईल. पंचांना अनुमती आहे या ठिकाणी. प्रत्येक डिसिजन वरती तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु टीम रिव्ह्यू फक्त बीमर आणि चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत विनायक गोरे सर आपण पाहणार आहात. चला लगेच डिसिजन या ठिकाणी
अगदी पंचांचा रिव्ह्यू आहे इथे चेक केल्या जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी पाहायला मिळते. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. यस फेअर डिलिव्हरी बॉल या ठिकाणी डॉट बॉल. सध्या तरी टप्पा पडल्यानंतर अगदी लेग स्टिक वरून जाणारा हा चेंडू अगदी पंचांच्या मनामध्ये थोडासा डाऊट होता, इथे क्लिअर झालाय. डॉट बॉल शेवटचा बॉल. फ्रंट फुटचा वापर, परंतु इथे आपण पाहतात टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा भरपूर बाहेर चेंडू बळून घेताना इथे पंच दर्शवतात आता हा चेंडू मात्र खरा बॉल आहे. अर्थातच वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपामध्ये मात्र एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 9 धावा फलकावरती आहेत. सध्या दोन्ही संघ या मॅच मध्ये चांगली सुरुवात करत आहेत. फुल टॉस बॉल, गॅप मध्ये फटका, रिवर्सचा फटका, दुधारे तलवार, लगी तो आबाद नाही तो घात. या ठिकाणी आपण पाहतात आबाद करून जाईल टीम लिटिल स्टार क्रिकेट संघ धारूर संघाला. धाबा मिळतील इथे देखील 4. पाहता पाहता षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अशी ही सुरुवात आणि 13 धावा फलकावरती डीजे. अगदी रिवर्सचा फटका खेळल्यानंतर एकही खेळाडूला इथे हलण्याची संधी दिली नाहीये कवीनं. मात्र भरपूर चांगली फटकेबाजी. मैदानाच्या चारही बाजूने ते स्ट्रोक खेळू शकतात, एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये. एक जुने जाणते फलंदाज आहेत सध्या याही मैदानावरती. सध्या आपल्या नावाची छाप कवी शिटे सोडतात. पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्या टीम साठी 12 धावा जमा केल्यात, परंतु एक वाईटचे म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा फलकावरती आहेत. दोन्ही संघ इथे चांगली सुरुवात करतात. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांसाठी पहिला षटक आहे पॉवर प्लेचा, परंतु आता सेकंड ओव्हर. चला फास्ट खेळायचं आहे, स्पीडअप घ्या मित्रांनो. चला खांदा टीम लगेच आपण फिल्डिंग सजवायची आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज अजय. स्ट्राइक वरती अनिल शिंदे. येस सध्या तर आपण पाहतात सर्व 6 चेंडू मात्र नॉन स्ट्राइक इनवरती मात्र अनिल शिंदे यांनी पाहिले. अगदी असं म्हणावं लागेल की सर्व 6 चेंडूचा सामना अगदी सर्व 6 चेंडूंचा अभ्यास मात्र नॉन स्ट्राइक इनवरती उभा राहून पाहिलाय, परंतु 7वा बॉल इथे फेस करतील. मॅच ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. ऑन साइडला सॉफ्ट हँड ढेकललाय. अगदी डीप मध्ये सुदाम आहे. चांगली फिल्डिंग. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तब्बल 4 क्रिया या एकाच ऍक्शन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. परंतु थ्रो थोडासा खराब झाला, परंतु काही हरकत नाही. बॅकअप आलं. पहिल्याच बॉलवरती अनिल शिंदे यांनी आपलं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट इथे ओपन केलंय. सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीने 14 धावा फलकावरती आहेत. सध्या शांतमय सुरुवात दोन्ही संघ इथे करत असताना अगदी या मॅच मध्ये अनिल यांना माहिती आहे सध्या कवीची बॅट बोलते मैदानाच्या आत. त्यांना स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. जेव्हा समोरचा खेळाडू चांगली बॅटिंग करत असेल ना सोनू सर, तेव्हा समोरचा फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे महत्वाचं आहे. आणि अनिल शिंदे यांनी समजदारी दाखवली आहे मैदानाच्या आत. सिंगलच्या मदतीने 14 धावा. सध्या कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे रिवर्सचा फटका, परंतु गोलंदाजाने केलेली ही चूक यस पंचांनी आता कन्फर्म केलंय. नो बॉल आहे. त्यावरती आलेला हा 4 धावा म्हणजे तिथे नशिबाचा पंजा खुलतोय टीम धारूर संघासाठी. धावा मिळतील 5. सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये कवी शिंद्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नो बॉलला आता पंचांचा इशारा इथे पाहायला मिळेल. यस फ्री हिटचा आहे. फ्री हिट म्हणजेच इथे फलंदाजांना मिळालं ही पुन्हा एकदा संधी. ब्लँक स्ट्रोक खेळण्याची संधी. यॉर्कर लेन चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूला सन्मान दिलं जातंय, परंतु या चेंडूवरती आपण पाहता एक धाव कंप्लीट आहे. थोडीशी मिसफील्ड आणि लगेचच दुसरी ही धाव इथनं पूर्ण पाहायला मिळते. खरं तर दोघांमध्ये आय कॉन्टॅक्ट चांगला आहे. दोघांचे कॉम्बिनेशन चांगलं आहे. दोघांचं कनेक्शन इथे चांगलं पाहायला मिळालं. एकमेकांकडे इशारा केला आणि लगेच ही दुसरी धाव देखील कंप्लीट पाहायला मिळाली. अगदी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही चुका केल्या तर समोरचा संघ लगेच तिथे फायदा उचलण्यासाठी सज्ज असतो. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि 2च्या मदतीने
टीमची टोटल 21 धावा. स्लोवर वन बॉल. इथे बॅटची जोरदार अपील. पंताने लगेच फिंगर अप केलंय. इथे पहिला धक्का लागेल बॅटिंग करताना टीम लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोल संघाला. ज्या फलंदाजानं मैदानाच्या आत अगदी खोरानं धाबा जमा केल्या, सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवले, तो फलंदाज इथे गारा झालाय. कवी शेंडे बॅक टू दी पवेलियन. अगदी इथे आपण पाहतात कमबॅक करत असताना टीम 11 स्टार खांदा कमबॅक झालंय. महत्वाचा फलंदाज जो धाबा जमा करत होता त्याला अगदी पवेलियनचा रास्ता दाखवलाय. स्लोवर ऑन बॉल आणि त्यावरती मात्र विकेट. गतीमध्ये परिवर्तन हा नेहमीच फसवा चेंडू राहिलाय आणि त्याच्यावरती फलंदाज नक्कीच फसताना पाहिलेत. नवीन बॅटर योगेश. शॉर्ट आपलेचा चेंडू मैदानाच्या आत घडले काय. अगदी फलंदाजाला बॅकफुट वरती येत असताना सिंगल काढायची होती, परंतु मैदानाच्या आत यष्टीरक्षकाने झालेली ही चूक. इथे आपण पाहतात 22च्या माध्यमातून या 4 धावा. अगदी ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहिलं तर टप्पा घेतल्यानंतर आपण पाहिला अगदी इष्टांच्या मागे देखील एक टप्पा पडला, परंतु तिथे जजमेंट चुकीचं आणि 4 धाबा. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट हिट करण्याचा प्रयत्न, जोरात मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु टप्पा पडल्यानंतर इथे वळण घेणारा हा चेंडू ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चांगलाच बॉल, चांगला चेंडू आहे. अगदी परफेक्ट हा चेंडू होता आणि इथे डॉट बॉल. सुरुवातीला धाबा आल्या होत्या, परंतु आता इथे धाबांचा सध्या बचाव करत असताना टीम खांदा संघ. पुन्हा एकदा सेम प्रकारचा चेंडू. फटका चांगला आहे. सॉफ्ट हँड बॉल ढकललाय कव्हर मध्ये. तिथे खेळाडू आहे 30 सर्कल मध्ये. चांगली फिल्डिंग इनफिल्ड मध्ये सध्या चांगली फिल्डिंग. यस, इथे शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. पाहता पाहता षटक दुसरंही संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या सत्रात खरं तर धारोल संघाची धाबा संख्या 26 धाबा. पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धाबा म्हणजेच हे चांगली बाब म्हणावी लागेल. सध्या तरी सन्मानजनक धाबा संख्येच्या दिशेने लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोल वाटचाल करतोय. आतापर्यंत चांगली ही मी सुरुवात पाहायला मिळते, परंतु शेवटचा षटक स्लॉग ओव्हर आहे. अगदी या स्लॉग ओव्हर मध्ये आता सातत्याने प्रत्येक बॉल वरती इथून तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. इथून तुम्हाला समोरच्या टीमला जास्त टार्गेट द्यायचं असेल तर या षटकात सातत्याने मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. इथे मिड ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी शरीराची इथे मदत झाली आहे. बॉल अडला गेलाय, परंतु या पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल योगेश यांच्या माध्यमातून सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने 27 धाबा. सध्या तरी कोणत्या प्रकारची घाई गडबडी पाहायला मिळत नाहीये. दोन्ही संघ शिस्त पद्धतीने मात्र सामना खेळतायत आणि चांगली लढत आहे. जेव्हा हे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट येतात ना, तेव्हा चांगली लढत नेहमीच पाहायला मिळते. फॉलिंग स्वीप खेळायचा प्रयत्न, परंतु यष्टांच्या मागे बॉल सुटल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपण पाहतात. यस, इथे एक धाव मिळेल. पंचांचा इशारा लेग बाईस आणि लेग बाईच्या माध्यमातून इथून अजून एक सिंगल. सातत्याने शेवटच्या षटकात मोठ्या फटकांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु प्रयत्नांना इथे साथ मिळत नाहीये. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 28 धाबा. शेवटचे 4 बॉल आहेत. एखादा मोठा फटका इथे 30च्या पलीकडे धाबा संख्या जाऊन पोहोचेल. शॉर्ट प्लेन बॉल, वेगवान चेंडू आहे. इथे शरीराचा वेध झालाय, परंतु तदनंतर पुन्हा एकदा इथे धाबा चोरण्याचं काम. सध्या तरी यस, डॉट बॉल येण्याऐवजी सिंगलला महत्व द्या. अगदी सिंगल धाव तुम्हाला यस नक्कीच इथे जिंकण्यासाठी मदत करू शकते. मागील 3 बॉल वरती मात्र सलग 3 धाबा आलेल्या आहेत. चांगला क्रिकेट मात्र धारोल संघ देखील खेळतोय. त्यांना माहिती आहे सिंगलचं फार महत्व आहे. भरपूर वर्ष या संघानं नक्कीच ऊन पावसाले पाहिलेत, दिवस रात्र पाहिलेत आणि आता या मॅच मध्ये सध्या अनुभव पाहायला मिळतोय. सातत्याने सिंगल धाबा.
शॉर्ट प्लेन बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज, परंतु यष्टांच्या मागे फाईन लेगच्या खेळाडूची खरं तर कौतुक करायला पाहिजे. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल खेळासारखा बॉल अडवला गेलाय. अगदी फूट अर्थातच पायाचा वापर आणि तदनंतर इथे आपण पाहिलं तर अजून एक सिंगल ऍक्शन रिप्ले पाहिली स्क्रीनवरती, भरपूर चांगली पाहायला मिळाली. अगदी या ठिकाणी बॅटर सफल झाले, बॅटची एज, त्यानंतर अगदी यष्टिरक्षकानं झालेली ही चूक, परंतु इथे शेवटच्या मुवमेंटला मात्र आपल्या पायाचा वापर केला आणि बॉल अडवलाय. किमान 3 धावा वाचवल्या गेल्यात. ओव्हर पिच बॉल इथे आपण पाहतात बॅटर पासून दूर चेंडू, अवे फ्रॉम दी बॉडी. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि योगेशला सध्या थांबवण्याचं काम केलंय. योगेश आतापर्यंत 6 बॉल खेळलाय, फक्त 3 धावा त्यांना बनवल्यात. कुठेतरी नक्कीच योगेशकडनं अपेक्षा होत्या, जो 1 डाऊन साठी आला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही होत. इथून अजून एक डॉट, परंतु शेवटचा बॉल 1 टू गो. शॉर्ट प्लेन बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. विशेप मध्ये बॉल पाठवलाय, गॅप मधून बॉल, परंतु शेवटच्या मोमेंटला लॉंग ऑफला बॉल. इथे उचलफेक जरूर केली जाते, परंतु शेवटच्या बॉलवरती धावा मिळतील. त्या दोन धावा इथनं एकवटल्या गेल्यात आणि टार्गेट देण्याचं काम इथनं पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये लिटिल स्टार धारूर संघानं बॅटिंग करत असताना तब्बल 32 धावा बनवल्यात आणि 33 धावा संख्येचं टार्गेट खानदास संघासमोर दिलंय. म्हणजेच 18 बॉल आणि 33 धावा संख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी खानदास संघाला. थँक्यू सो मच प्रसादजी सफारे सर यांचा पण आवाज ऐकला. सन्माननीय बाळामजी पाटील जे जांबिलू पाडा गावाचे समाजसेवक आहेत, त्यांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जवळ पण एकदा मॅचच्या दिशेने जिथं मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. एका साईडने आपण पाहतोय लिटिल स्टार धारूर संघाने त्यांना आता फाईट करेल खानदास संघ. अर्थातच पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्यात. तब्बल प्रथमतः बॅटिंग करत असताना धारूर टीमनं 32 धावा 33 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आता घेऊन उतरेल तो खानदास संघ. म्हणजेच प्रत्येकी षटका मागे रिक्वायरमेंट पाहिलं तर 11.0 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती गाठायचे खानदा टीमला. सन्माननीय बाळरामजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालं गेलं, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मोस्ट आपण आलात आणि या स्पर्धेच्या पण शोभा वाढवलीत. आपण बाळरामजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न सोहळा करतोय. खरतर सन्माननीय आदरणीय रमताजी शिंगवे साहेबांच्या शुभासंपन्न बाळरामजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न सोहळा संपूर्ण करतोय. खरतर मायेची उपचार शाल आणि रंगीबेरंगी गुच्छ देऊन आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण मोमेंट ऑफ देऊन त्यांना या ठिकाणी आपण शुभ सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. 18 चेंडू करायच्या 33 धावा प्रत्येकी षटका मागे तुम्हाला
11.0च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती गाठायची आहे. टीम खांदा संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. सुदाम आणि त्यांच्या साथीने गुरुनाथ मागच्या मॅच मध्ये गुरुनाथने नाराज केलं. खरं तर नॉन स्ट्राइक एंड वरती गुरुनाथ होते. रनआउटच्या स्वरूपातून गुरुनाथ देखील बाद झाला, परंतु सुदामनं खरं तर प्रत्येकाची मनं जिंकली आहेत. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी बाहेर वळण घेणारा बॉल. इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळेल 1 आणि 1च्या मदतीनं इथे खांदा टीमचं खातं ओपन होईल. बल आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुशील आगिवले आले. योगेश आगिवलेच्या छोटे बंधू परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न. बादचे लिडिंग एज सुदामला या ठिकाणी परतावा लागेल. फार मोठा धक्का लागत असताना टीम खांदा संघाला 440 वॉट का धक्का. जी विकेट पाहिजे होती तीच आता विकेट मिळाली आहे. फलंदाज सुदामला जड पावलाने परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो खरं तर शून्यावरती परतावला या टीम मध्ये. खरं तर या सामन्यामध्ये त्यांना इथून 0 मध्ये वादबाद व्हावं लागलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कॅडेट नंबर 3 वरती अजय आलेत स्ट्राइक एंडला. दुसरा चेंडू देखील स्लोवर गतीचा. पहा तुम्ही लिटिल स्टार धारोळकडे हे क्रिकेट आहे नेहमीच क्वालिटीचं क्रिकेट धारोळ टीम कडनं खेळलं जात आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता सुशील आगिवला भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी राहिला, परंतु दुसरा चेंडू इथे सुदामला परतावला. बादच्या स्लॉट मध्ये चेंडू लॉंग ऑनला संपूर्ण क्षेत्र खाली. चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. अजय ऑन फायर सिक्सर. थँक्यू सो मच. क्षमा असावी पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजय राहिला होता, परंतु तोच आता अजय भरपूर चांगली बॅटिंग करतो. पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर पंच दर्शवतात. 1 बाउन्सचा कॉल देखील केलाय, परंतु पुन्हा एकदा या चेंडूची हाताळणी केली तर पुन्हा एकदा चेंडू इथे वाईट मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. ती 1 आणि 1च्या मदतीने संघटित धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावर 33 धावा बनवायच्या. पहिलं षटक थोडंसं मागे राहिलंय कारण फलंदाज अजय आले होते कॅन्डिडेट नंबर 3 वरती. पहिला चेंडू फेस केला, त्याच्या बॅट मधून षटकाराची भाषा बोलली गेली. इथून कमीत कमी धाबा खर्च करावा लागतील गोलंदाज सुशील आगिवलेला, कारण नेहमीच कमी धाब्यांवरती रोखणारा हा गोलंदाज आहे. परंतु आज खांदा टीमच्या विरोधात त्यांना इथून 9 त्याचं होतं करावा लागेल. स्विनिंगची गोलंदाजी पडल्यानंतर पहा तुम्ही चेंडू पडल्यानंतर डीप मध्ये राहिलाय. कुठल्याही प्रकारचा इथून धाव मिळत नाहीये. कदाचित तिथे निर्धाव चेंडूचे जास्तीत जास्त सांगता करावे लागेल. गोलंदाज सुशील आगिवलेला एक चांगला गोलंदाजी कमी वयामध्ये त्याने लिटिल स्टार धारोळ या संघामध्ये जागा मिळवली आहे. परंतु आता सध्या पहिल्या षटक टाकण्यासाठी देखील तो सज्ज झालाय. काय जबरदस्त बात. चेंडू पडल्यानंतर कुठल्या प्रकारचा वळण न घेणं हा बॉल लगतो पाहायला मिळाला. स्विच हिट फटका भरपूर चांगला आहे. लगा तो आबाद नाही तो बरबाद. परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय थर्ड मानला. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजयच्या पाठ मधून 33 धावांचा पाठलाग करत असताना आणखीन एक दमदार चौकार. संघ यावर्षी मात्र विचार केला तर खांदा टीम कडनं तुम्हाला सुदाम पाहायला मिळालं. तर सुदामच्या नावावरती देखील एक निश्चितच बाईक आहे. पनवेल विभागामध्ये ती स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये सुदामच्या नावावरती एक बाईक पाहायला मिळाले. स्लोवर गतीचा बॉल, प्रचंड ताकदीचा वापर. बॉल सरळ फायलिंगच्या दिशेने पाठवून दिलाय. सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजयच्या पाठ मधून आणखीन एक घणाघाती प्रहार सिक्सर. मी कौतुकच करेन ज्यांच्या
लाडके प्रेक्षक आहेत आणि त्याने भरपूर चांगली झेल टिपली आहे. कदाचित मी म्हणेन या षटकारानं सामना जवळपास खुला केलाय. जो दबाव होता तो दबाव आता थोडासा कमी केलाय. 19 धावा फलकावरती. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं आणखीन एक लांब लचक देखना रुबाबदार षटकार. कांदा टीम जर अजयची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. 5 चेंडू 22 धावांवरती खेळतो. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु समीकरण तर राहिल्या 12 चेंडू विजयासाठी करावा लागतील अवघ्या 8 धावा. जरी प्रत्येक चेंडू मागे एक धाव आली ना तरी देखील खांदा टीम ही विन होऊ शकते. काय जबरदस्त फटकेबाजी. पहिल्याच ओव्हर मध्ये सुशील आगिवलेला आसमान दाखवले. 2 षटकार 1 चौकार 1 स्विचचे फटके देखील आपल्याला पाहायला मिळाले. आज मात्र खांदा टीमनं क्वालिटीच क्रिकेट खेळलाय. जणू काही आपण जर पाहिलं तर दोन्ही दिग्गज संघ आहेत आणि दोन्ही दिग्गज संघाच्या माध्यमातून विचार केला तर इथे खांदा टीम सध्या तरी लिटिल स्टार धारोळ टीम वरती भारी पडतीये. 12 चेंडू 8 ची गरज. सामना अतिशय साधा आणि सोपा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा 5च्या स्लॉट मध्ये. परंतु इथे मिस्टर मिक्स स्ट्रोक लॉंग ऑफ वरून खेळाडू वेगाने पोहोचले होते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. खरं तर अजय देखील वेगाने चेंडू खाली आले होते. परंतु तिथे कुठल्या प्रकारचे धाव न मिळता तिथे मिळते 1 धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 पाहायला मिळते. खरं तर इथे एकच संघ विकी भाऊ या चेंडूवरती 3 धाव होऊ शकले असता परंतु सरळ नाकार दिला अजय या बॅट्समनना. त्यांना माहिती इथून अगदी त्याच्या साथीने गुरुना देखील पाहायला मिळतात. पाठीमागच्या सामन्यामध्ये गुरुनाथ नाराज केलं होतं परंतु या सामन्यामध्ये सध्या तरी चांगली पार्टनरशिप सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी अजयला इथे 7 धावे लागेल. क्या बात आहे. त्याच्या बॅट मधून देखील भरपूर चांगल्या धावा आल्या. 6 चेंडू 22 धावांवरती खेळतोय. काय जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये अजयने देखील केली आहे. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 7 ची गरज. वेगाने बॉल टाकलाय. गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये विशाल शेंडे जितेंद्र शेंडेचा छोटा भाऊ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. 9 चेंडू 7 ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळेल. जर इथून विशाल या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर इथून पुन्हा एकदा मॅच मध्ये लिटिल स्टार धारोळ संघ येऊ शकतो आणि तेच सध्या प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज विशाल शेंडे. कमी वयाचा खेळाडू परंतु नेहमीच आम्ही म्हणतो ना छोटा तीर परंतु वार करी गंभीर. 8 चेंडू 7 ची गरज. सामना भरपूर चांगला होईल याच्यात मात्र शंका नाही. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी आउटकट टाकले जातात. चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अतिरिक्त वेगाने निघून जातात. प्रचंड वेग बॉलवरती पाहायला मिळतो आणि पाहता पाहता त्या ठिकाणी आपण बघले गेलं तर तब्बल 3 चेंडू त्या ठिकाणी टॉट फेकले गेलेत. काय जबरदस्त गोलंदाजी राहिले. हा चेंडू फार निर्णायक आहे. 7 बॉल 7 ची गरज. हा चेंडू देखील आपण पुन्हा एकदा पाहतोय ऑन साइडला खेळला. मनसुबा होता मोठा फटका खेळण्याचा फलंदाज अजयचा परंतु तिथे 4 चेंडू डॉट टाकले. पहा तुम्ही पहिल्या षटकामध्ये सुशील आगिवलेचा वापर केला होता. पहिल्या P1च्या षटकामध्ये पावर पिच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग देखील अजयने केली होती. 5 चेंडू 22 धावा त्याच्या बॅट मधून आले होते. परंतु या षटकामध्ये गोलंदाज विशाल शेंडेने केले कमबॅक. तब्बल 6 चेंडूंमध्ये फक्त अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. आता समीकरण राहिले मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 6 ची गरज. नेहमीच पाहिलेत सामना भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू 20 धावा होतात. 6 चेंडू 25 धावा होतात. 6 चेंडू 30 धावा देखील होतात. परंतु 6 चेंडू कधी कधी 6 धावा देखील होत नाहीये. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये तेच समीकरण आहे. प्रत्येक चेंडू मागे एक धाव बनवायची आहे टीम खांदा संघाला. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती अजय सन्माननीय सुग्रेजी आवटे यांच्याकडनं तुम्हाला 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर लिटिल स्टार दारोळा संघ सामना जिंकत असेल तर. हा चेंडू वेगाने बॉल टाकलाय. प्रचंड इथे वेगाने बॉल टाकला. परंतु मी म्हणेन इथे सरळ चेंडू शरीरापती जाऊन अडळलाय आणि डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज अजय शेंडे टीमचे कॅप्टन आहेत आणि इथून या ठिकाणी माहिती आहे अजयला की तो फलंदाज अजयला इथे अगदी थांबवायचा आहे आणि हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल
याच्यात मात्र शंका नाही. अशा पद्धतीची गोलंदाजी केली तर लिटिल स्टार धारोळा संघ विन होऊ शकतो. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 6ची गरज, परंतु बादच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सरळ सीमा पार. अजयच्या पाठ मधून विजय स्ट्रोक षटकार. आज खांदा टीम मी म्हणेन खूप फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर आपण चला आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेचच देणार आहोत. नो डाऊट नो अबाउट. ज्याच्या पाठमधून एकंदरीत 12 चेंडू 29 धावा, तब्बल 1 चौकार आणि 4 षटकाराची भाषा बोलली आणि लिटिल स्टार धारोळे संघाला त्याने पराभव खरं तर स्वीकारावा लागला. 1 साइडेड हा त्याने सामना जिंकला. खरं तर 4 चेंडू राखून खांदा टीमने हा सामना जिंकला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नो अबाउट अजय आपण यायचं. चला मॅन ऑफ द मॅच आपण ट्रॉफी कलेक्ट करा. खरं तर दोन्ही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी त्याने पटकावली आहे. चला अजय आपण लगेचच या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चिमणीचा पाडा विपक्ष रसायनीची मोहपाडा म्हणजे प्रशांत प्रभा पवारचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस संपन्न करू.